विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे तेज आणि उत्साह होता। आपला तास कसा होणार याच्या मनावर थोडं दडपण पण होतं। नमस्कार, माझे नाव दिनेश सत्यवान कदम। मी इयत्ता 9वी अ या वर्गात शिकत आहे। तर मी या शिक्षणाऐवजी मुख्याध्यापक या पदासाठी मुख्याध्यापक बनलो आहे। तर मुख्याध्यापकासाठी जे काही जबाबदाऱ्या असतात, जे काही कामं असतात, म्हणजे जे काही तास असतात ते कशा अरेंजमेंट करायचे ह्याचा मला थोडासा अनुभव आला। आणि आपण वर्गात बसतो किंवा अशी मस्ती मजा करतो तेव्हा शिक्षक आपल्याला बडबडतात, पण प्रत्यक्ष आपण जेव्हा शिक्षक होतो तेव्हा आपल्याला समजतं की शिक्षक आपल्याला का बडबडतात, आपल्याला का मारतात। कारण आपला विद्यार्थी पुढे शिकला पाहिजे, त्याने चांगले शिक्षण घ्यायला पाहिजे। प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर। नमस्कार, मी आरोही मनोज मेस्त्री। आज आमच्या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला आणि मला माझा वर्ग म्हणजे 7वी अवर 2 तास होते आणि खरंच मुलांना शिकवताना खूप छान वाटतं। असं म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स हा प्रत्येक शिक्षकासाठी खूप महत्त्वाचा असतो असं वाटायला लागतं। आणि खरं तर काही वेळा आमच्या वर्गात म्हणजे आता मी जसे शिक्षक झाले तसे खूप वर्गात जेव्हा मस्ती होते तेव्हा कसे शिक्षक आमचा वर्ग हँडल करतात ह्याची आम्हाला जाणीव होते। आणि कदाचित आता ह्यापुढे आम्ही मस्ती करणं बंद करू आणि खूप छान वाटतं असं शिक्षक बनवून अख्ख्या शाळेत फिरायला आणि शिकवायला सुद्धा खूप आवडतं। धन्यवाद। मी विधी जाधव इयत्ता 10वी मध्ये शिकते। आज आमच्या शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये आज आमच्या शाळेमध्ये आम्ही शिक्षक झालेलो होतो आणि आम्हाला खूप उत्कृष्ट अनुभव मिळाला। मस्त विद्यार्थ्यांना शिकवता आलं आणि खूप सारं ज्ञान प्राप्त आम्हालाही झालं आणि आम्हाला ज्ञान देता आलं। याचं आम्हाला खूप छान वाटतं की एकदम शिक्षक होण्याचा जो अनुभव असतो ना तो असा खूप भारी असतो हे कळतं। नमस्कार, मी जनार्दन शेळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली। आज आमच्या प्रशालेमध्ये 5 सप्टेंबरचं औचित्य साधून विद्यार्थी शिक्षक दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सहशालेय उपक्रमांपैकी असलेला हा एक उपक्रम आहे। यामध्ये विद्यार्थी जवळजवळ 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। 7वी ते 10वी पर्यंतच्या आणि 5वी ते 6वी पर्यंतच्या 30 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। संपूर्ण 1लीपासून 10वीपर्यंत आज सगळे विद्यार्थी हे शिक्षक बनलेले आहेत आणि ते सकाळपासून आपापल्या वर्गावर जाऊन वेगळ्या विषयांचं अध्यापन अगदी सुंदर पद्धतीनं करत आहेत। या दिवसाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आज दिवसभरामध्ये एकही विद्यार्थी वर्गातून बाहेर येताना दिसला नाही किंवा कुठल्याही शिक्षकाला वर्गावर जा म्हणून सांगण्याची वेळ आलेली नाही। बेल झाली की लगेच सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गावर जात होते, अध्यापन करत होते आणि परत दुसरी बेल झाली की वर्गातून बाहेर येत होते। संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। हा संपूर्ण उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय कांबळे सर, पर्यवेक्षक सन्माननीय मनवे सर आणि माझे सांस्कृतिक विभागाचे सर्व इतर सदस्य आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं सहकार्य केलं। मृणाल ठाकूरचा मी एक तास बघितला। ती इंग्लिश शिकवत होती, ग्रामर शिकवत होती। एक तर मेन म्हणजे तिचा फळ्यावरचं लिहिणं अगदी परफेक्ट होतं। दुसरं टीचिंग करत होती, अगदी समजून ते ग्रामरचे नियम समजून सांगत होती। आणि तिसरं सांगताना तिचा क्लास कंट्रोल प्रचंड होता। म्हणजे तुम्ही भविष्यात आज शिक्षक झालात, भविष्यात याच्याहीपेक्षा मोठे व्हाल। पण सगळी मुलं खूप शांत अशी बसलेली, क्लास जो तो आपला वर्ग मागत होते। वर्गामध्ये सुद्धा खूप मजा आलेली, खूप छान पद्धतीने तुम्ही लोक काम करतो। खूप उत्साह होता सगळ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आजच्या। तुम्हाला समजलं मगाचपासून ऐकण्यामध्ये तुमचं आलं की जे ऐकलं आम्ही तुमच्याकडून त्याच्यामध्ये
किती कठीण जॉब आहे. जॉब कठीण वगैरे काही नाही आहे, ते ज्यावेळी तुम्ही इथे याल त्यावेळी तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी. पण जे आज तुम्हाला जाणवलं की आम्ही काय करतो, म्हणजे तुमच्या चुका तुम्हाला जाणवल्या, हे खूप मोठं आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी माझ्याकडे आलेले की सर 10वी नको, असे बरेच विद्यार्थी येऊन सांगायचे. त्यातल्या काही विद्यार्थ्यांची नावं सांगायची, असे विद्यार्थी त्रास देतात वगैरे. तर त्यांना मी एक वाक्य सांगितलं, मी तुम्हाला कधी रडताना दिसलोय का बोललो ना मी, तर म्हणतात नाही तुम्ही कायमच्या असता. 5 सप्टेंबरला संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो, पण सुट्टीमध्ये तो दिवस आल्यामुळे आज आपल्या प्रशालेमध्ये अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये हा शिक्षक दिन साजरा झालेला आहे. आणि खरोखर आत्तापर्यंत ज्याने काय आपलं मनोगत व्यक्त केलं, तुमच्यापैकी अनुभव आपला सांगितला, अगदी शिक्षकांची मेहनत, आलेला अनुभव किंवा काही जणांनी दिलेला त्रास. आता कसं तुम्ही समवयस्क असता, थोडंसं त्रास होतो, दिला जातो, परंतु शिक्षकांची खरोखर मेहनत असते आणि तो एवढी तयारी करून येतो. प्रत्येकाला काहीतरी मिळावं हा त्याचा निश्चितच उद्देश असतो. जे प्रामाणिकपणे लक्ष देऊन ऐकतात त्यांना ते ज्ञान मिळतं. जे दुर्लक्ष करतात, आपसात बोलतात, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही, ते त्यांच्यापासून वंचित राहतात. पण आज अनुभव तुम्ही फार चांगला घेतला की कुठेतरी आमची चूक होती असंही मान्य केलं. म्हणजे किती बदल होऊ शकतो बघा. आणि हा बदल आपल्याला करायचा. शिक्षकांकडून जेवढं काही नॉलेज घेता येईल, ज्ञान घेता येईल त्या विषयाचं, त्यासाठी शांतता ठेवली. एवढं जरी झालं तरी आजचा दिवस सफल झाला म्हणायला हरकत नाही. आणि तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला काय बनायचं आहे? त्यावेळी बरेचसे मुलं, नाही मला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, अमुक बनायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे. काही निवडक मुलं असतात की ते शिक्षक बनायचं म्हणतात, पण आज एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक बनलात, त्यामुळे तुमचं खरोखर मनापासून कौतुक, तुमचं अभिनंदन. आज मला विशेष असा आनंद होतो की विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा शिक्षक दिनाचा हा उपक्रम हा एक आपल्या आयुष्यातली फार मोठी पर्वणी आहे. एक पवित्र नात्यांचं, स्नेहाचं असं एक स्थान आहे. देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी शिक्षकच प्रयत्न करू शकतात. आणि ह्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं विद्यार्थी मित्रांनो, आज प्रशासन चालवताना वेगवेगळ्या अडचणी येतात आणि त्या एका दिवसापुरत्या का असे नाही. मुख्याध्यापक कदम सरांनी, पर्यवेक्षक लाड मॅडम आणि सर्व शिक्षकांनी प्रशासनातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित अशा सुगम पद्धतीनं सोडवलेल्या आहेत. एक बालवर्ग आहे 5वी पासून 7वी पर्यंत, त्या वर्गाला उत्तम रीतीनं शिक्षक वर्गात अध्यापन करत होते. अध्यापन करत असताना वर्ग नियंत्रण, वर्गशिस्त, विषयाचं ज्ञान आणि फलक लेखन ह्या सर्व माध्यमातून त्यांची बौद्धिकता आम्हाला स्पष्ट जाणवत होती. आणि ज्या वेळेला त्यांच्या स्टाफरूममध्ये ज्यावेळी मी गेलो त्यावेळेला प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाची पूर्वतयारी करत होता. प्रत्येकजण वाचनात मग्न होता, विषयाची तयारी करत होता, नियोजनबद्ध त्यांचं होतं. आणि त्यापेक्षा विशेष कौतुक असं की मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि त्याच्याही पेक्षा चतुर्थ श्रेणी ह्या वर्गामध्ये शिपाई वर्ग येतात. त्या शिपाई वर्गाने उत्तम रीतीनं आजच्या दिवसाचं काम केलेलं आहे. वेळेवर बेल देणं, परिसराची स्वच्छता, वेळेवर वर्गात नोटीस फिरवणं. विद्यार्थी ज्यावेळी शिक्षक होतात त्यावेळी ते शाळेची शिस्त, अभ्यासाचं महत्त्व, स्वयंप्रेरणा ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला आलेली आहे. यासाठी सर्वच ह्या भावी शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.